मित्रांनो, तुम्हाला माहिती का खैरव गावाचं नाव कसं पडलं होतं? हा विषय लय जुना आहे. तेव्हा तुम्ही नव्हते, मी नव्हतो आणि तुमचे बाबा पण नव्हते. हा विषय जवळपास 1351 मधला. मग त्यावेळेस काय झालं, एक पोरगं होतं. मग ते काय असंच काहीतरी केसावर प्लेटी काय जाय. मग ते एका गावात गेलं, तिला एक पोरगी पसंत आली. मग त्याचं जुगाड चालू झालं आणि मग काय त्याच्या घरच्याला माहीत झालं. मग त्याच्या घरच्यानं मग दिलं लग्न लावून असं शुभमंगल सावधान सावधान. मग त्या येड्याला काही कळलं नाही ना, सावधान सावधान म्हणून राहिले लोक. तर त्याला सांगितलं सावधान आहे बा, ही पोरगी कामात नाही, डोक्यात नाही, काहीच नाही. मग हिला घरी आणलं. हिला काहीच केलं जात नव्हतं. ना पोळी जमत होती, ना भाजी जमत होती, ना भांडे घासले जात होते, ना धुणं धुतलं जात होतं, ना वावरातलं काम जमत होतं, ना काहीच नाही. मग तो पोरगा सटकला. कशीच रद्दी आणली असेल म्या, तर मलाच हे रे बाबा. तो देवाला म्हणू लागला, हे देवा, अरे कशी रद्दी पडली रे म्या पदरात, ही बरबादी बरबादी. मग ती पोरगी रडू लागली. त्याची बायको, ती बायको म्हणते, मल्ली राहायचं, मी आपल्या घरी चालले. तिचा नवरा का नाही, रड नको रड नको, इथंच बेस इथंच. मग ती काय म्हणते, मला काय जमत नाही. तिचा नवरा म्हणतो, तुला काहीच नाही जमलं चालतंय, भांडे मी घासीन, कपडे मी धुईन, जेवण मी बनवीन, तू फक्त काय कर, इथंच खाय आणि इथंच राहू, घरी नको जाऊ तिकडं. तेव्हापासून काय गावाचं नाव खैरव.